मे पासून पुन्हा सुरू केलं. 21 डे चॅलेंज मध्ये सहभाग घेतलेला आहे आणि खूप छान रिझल्ट आहे. माझे कोच अमोल महाले सर आहेत. ओके, थँक्यू मॅम. 21 दिवसामध्ये आज 15 दिवस झाले, काय बदल झाला या 15 दिवसामध्ये? खूप सारा बदल जाणवतो सर. पोटाचा घेर बऱ्यापैकी कमी झालेला आहे आणि वर्कआउट नाही केलं तर आता चुकल्यासारखं वाटतं. हाताच्या वेदना पण विसरून जाते त्यावेळेला आणि छान वाटतं. आणि सरांमध्ये काय बदल झालाय? सरांमध्ये पण खूप सारा बदल झालाय. त्यांचा पण पोटाचा घेर बऱ्यापैकी कमी झालाय, वेट पण कमी झालाय. आणि अमोल महाले सरांनी सांगितल्याप्रमाणे प्रॉपर डाएट प्लॅन फॉलो करतो आम्ही 21 डेज. पोट जर आत गेलं, 1-1.5 इंच पोटाचा घेर जर कमी झाला तर आपण फॉर्म्युला 2 इमिडिएटली घेणं गरजेचं, नाहीतर ते पोट कसं आहे लूज पडत जाणार आहे. इसलिए आपको काय करना, फॉर्म्युला 2 घ्या आणि 100% एनर्जी लेवल वाढली का तुमची? हो सर, थकवा जाणवत नाही बिलकुल पण आता. चलो, थँक्यू. तो हाच एनर्जी लेवल आपल्याला वाशीच वाढवत ठेवणं जर थोड्या दिवसामध्ये तुमच्यामध्ये. मॉर्निंग सर, माझं नाव शनाप्पा भोसले. बाय प्रोफेशन सर मी NBFC मध्ये काम करतो, मायक्रो फायनान्समध्ये. दिवसभराचा स्ट्रेस सगळ्यात जास्त असतोय, त्यामुळं सकाळी जे वर्कआउट करतोय सर मी एन्जॉय पण करतोय, सगळ्यात जास्त वर्कआउट पण करतोय. तिन्हीपैकी एक म्हणजे सकाळी 5चं किंवा 6चं कुठेही बाहेर जरी असलो तरी तिथं रूम मध्ये करण्याचा प्रयत्न करतो. बाहेर फिरणं जास्त असतोय माझा, व्हिजिटला वगैरे जात असतोय, त्यामुळं तिथेही माझं जिथं जमेल जेवढं तिथं जमते त्या पद्धतीनं मी वर्कआउट करतो सर. माझं टोटल 9 किलो वजन उतरले सर. 9 किलोमध्ये डिसऑर्डर भरपूर होते सुरुवातीला वजन न उतरता डिसऑर्डर कमी झाले, नंतर ना वजन उतरायला सुरू झालं सर. आता वजन एवढं उतरायला लागले की ते थांबायला तयार नाही, असं उतरायला लागले सर. 5 किलो पहिल्यांदा उतरलं, 4 किलो, त्याच्यानंतर 2 किलो, परत 2 किलो, असं उतरून 9 किलो पर्यंत वजन उतरले सर. आणि मॅडम मध्ये काय बदल झालाय सर? मॅडम मध्ये 2 किलो उतरले सर. त्यांनी सुट्टीला गावाला गेले, वर्कआउट मध्ये त्यांनी तिथं केलं नाही सर. आता परत मी इथं आल्यानंतर ना चालू करायला लावले सर. प्रत्येकाला माहित आहे सकस सुंदर चांगला आहे, प्रत्येकाला माहित आहे व्यायाम चांगला आहे, का तुम्ही फॅमिलीला सोबत घेत नाही? ओके, हे प्रश्न तुम्हाला पडले पाहिजे. आपण आपल्या फॅमिलीला सोबत का घेत नाहीये? येस, आपण शॉपिंगला जाताना सोबत घेऊन जातो, पण व्यायाम नकोय. व्यायाम मला अवघड वाटतो. त्यानंतर जेवण करायला बाहेर सोबत घेऊन जायला आपल्याला आवडतं, परंतु व्यायाम करायला ओके. आज जर तुम्ही विचार केला, तुमच्या मित्रमंडळी जर तुम्ही सांगितलं चला आज पार्टी आपल्याला करायची आहे, तर 100% तुम्ही याच्या अगोदर ते तुमचे मित्र आलेले असतात, परंतु व्यायामाला सांग येतात का? सकाळी मी फोन करतो, तो व्यायामाला उठ म्हणलं की ते त्याचा मोबाईल स्विच ऑफ करून झोपणार आहे. ओके, रात्री झोपताना तो स्विच ऑफ करून झोपणार आहे, सकाळी आपल्याला अवघड जाणार आहे म्हणून. ओके, तर ह्या कन्सेप्ट आहे. मानसिकता तुम्हाला म्हणलं सकाळी जर तुमचं वाक्य होतं ना, आपका माइंडसेट आपको बदल देगा. आणि सगळ्यात महत्व की आउट ऑफ साइट इज अ आउट ऑफ माइंड. नजर से हटोगे तो दिमाग से हटोगे. म्हणून नजरेला सुद्धा देवा वेलनेस ठेवा आणि आपल्या डोक्यामध्ये सुद्धा नेहमी देवा वेलनेस ठेवा, जेणेकरून तुम्ही ते कुठंच हरवणार नाहीये. परंतु आपले सदस्य काय करतात, 4 दिवस करतात, 5 दिवस सुट्टी मारतात, पुन्हा देवा वेलनेस परिवार विसरून जातात. पुन्हा वजन वाढलं की त्यांना आठवतं देवा वेलनेस मध्ये असं वजन कमी झालं होतं, पुन्हा येतात, पुन्हा वजन कमी करतात. दुसऱ्यांदा वजन कमी करणं अतिशय जड होतं. बरेच लोकांना माहित नाही, पहिल्यांदा वजन कमी करणं इतकं सोपं वाटतं, एकदम फ्लो के साथ, मोशन के साथ आपलं वेट लॉस होऊन जातं. परंतु दुसऱ्यांदा जेव्हा वजन कमी करतं ना, अतिशय अवघड. पोटाचा आकार हा 1 ते 1.5 इंचानं कमी झाला आणि वजन जर तुमचं 4 ते 5 किलो वजन कमी झालं तर तुम्हाला इमिडिएटली फॉर्म्युला 2 घेणं गरजेचं आहे. फॉर्म्युला 2 नेमकं आहे काय? ओके, फॉर्म्युला 2 1 हे काय आहे? फॉर्म्युला 1 मध्ये तुमचं स्टेज आहे, प्रायमरी स्टेज असते, त्यामध्ये तुमचं वजन कमी करायला सुरुवात होते. तुमचा बेली फॅट जर तुम्ही स्टार्टिंगला सुरुवातीला जेव्हा तुम्ही ऑब्झर्व केला असेल की ज्यावेळी आपण वेट लॉस करतो, ओके, जेव्हा आपण वेट लॉसला सुरुवात करतो, वेट लॉस सुरुवात होत असताना आपल्या साईडची चरबी कमी होते, जेणेकरून आपल्या पॅन्टची साईज काय होते इमिडिएटली 2 इंचानं 1 इंचानं आपला पॅन्ट कमी होतो. का? कारण की आपल्या साईडचा वॉटर लेवल फॅट जो असतो, जे आपण खिशे आपण म्हणतो ना, साईडच्या खिशाच्या वरचे भाग, तिथं तुमचं वॉटर लेवल फॅट काय होतं ते कमी व्हायला सुरुवात होते. आणि त्याच वेळी बरेच लोकांचं महिन्याला 5-5 किलो 6-6 किलो वजन कमी झालेलं आहे. आणि त्यानंतर ऍक्च्युअल मध्ये फॅट लॉस कुठून सुरुवात होतो? फॅट लॉस आपल्या अंतर इंद्रियामध्ये जे काही जडलेली चरबी आहे त्याला आपण व्हिज्युअल फॅट म्हणतो. किडनीच्या साईडला चरबी चिटकलेली असते, तुमच्या इंटेस्टाईन पोटाच्या आतमध्ये चरबी चिटकलेली असते, हृदयाला चिटकलेली चरबी असते, त्यानंतर तुमच्या लिव्हरला चिटकलेली चरबी असते, त्यानंतर तुमच्या फुफ्फुसाला चिटकलेली चरबी असते. ही चरबी फॉर्म्युला 2 मध्ये कमी होते. बरेच लोकांना माहित नाही फॉर्म्युला 2 सर घेतलं नाही तर चालेल का?
फॉर्म्युला 2 तुम्हाला घ्यावंच लागेल. तुमचं फक्त साईडची चरबी कमी झाली चालेल का? तुमच्या पोटावर तशी चरबी लटकणार आहे. तुमच्या पोटाच्या आतली चरबी कमी करायची असेल तर तुम्हाला फॉर्म्युला 2 घेणं गरजेचं आहे. आणि आपलं इंचेस, जेवढं तुम्हाला इंचेस बारीक करायचे तेवढं तुम्ही लगेच बारीक करू शकता. जर तुम्ही फॉर्म्युला 2 नाही घेतला तर काय होणार? तुमचं पोट आहे तसंच लटकत राहणार. तुम्ही पोटाला जेवढा पण हात लावाल पोट तुमचं लूजच राहणार आहे. तुम्ही 4 महिन्यानंतर घेतो, 2 महिन्यानंतर घेतो, तर पुढच्या महिन्यात घेतलं चालेल का? तुम्ही पुढच्या महिन्यात 4 जरी तुम्ही फॉर्म्युला 2 कंटिन्यू 4 महिने जरी केलं तर त्यावेळी परिणाम त्यावेळी प्रॉपर जाणवणार नाहीये. त्या वयामध्ये जे करायचं असतं ते करा, त्यामध्ये तुम्हाला आनंद भेटणार आहे. तो वेळ निघून गेल्यावर तुम्ही करत असाल येस काही परिणाम होणार नाहीये. म्हणून ज्यावेळी तुम्हाला सांगितलं ना पोट आत गेलाय त्यावेळी घ्या. त्यानंतर सगळ्यात शेवटी फॉर्म्युला 3 ची कन्सेप्ट आहे. का घ्यायची? फॉर्म्युला 3 उगाच बनवलाय का? फॉर्म्युला 3 का घ्यायचं? ती सगळ्यात शेवटची चरबी असते ना, जड जाते बघा. आपण ज्याला लॅपेटिक फॅट आपण ज्याला म्हणतो, ती कातडीच्या आत चिटकलेली चरबी असते. किती पण प्रयत्न करा, किती पण वर्कआउट करा. आता बरेच लीडर मी बघतोय एक थोडं 2-2 किलो वजन कमी करत जातात, कमीच होईना त्यांचा. का? कारण की ते शेवटची चरबी, जखळलेली चरबी, 10 वर्ष 20 वर्षापासून जमलेली चरबी, याचा विपरीत परिणाम आपल्या पोटावर झालेला आहे. म्हणजे इतकी चरबी तुमच्या पोटावर काय झालेली जमा झालेली आहे. आणि ती जमा झालेली चरबी किती पण डाएट करा, किती पण SSS फॉर्म्युला करा, तरी ते कमी होत नसेल. त्यावेळी तुम्हाला फॉर्म्युला 3 घेणं गरजेचं आहे, फॉर्म्युला 4 घेणं गरजेचं आहे. आणि त्यामध्ये तुम्ही डाएट पण प्रामाणिकपणे करणं गरजेचं आहे. आणि जे सदस्य करतील प्रामाणिक प्रयत्न, रिझल्ट 100% आहे. फॉर्म्युला 1, 2, 3 ओके. या पद्धतीने हे वेट लॉस फॉर्म्युला आहे. आणि आम्ही जो घेतोय फॉर्म्युला 4, यामध्ये काय आहे? यामध्ये वेगळं काय नाही. यामध्ये प्रॉपर अशा पद्धतीने तर 1 टाइम आम्ही घेतो. आणि त्यासोबत प्रॉपर अशा पद्धतीचे जे मसल्स आहेत ते मसल्स स्ट्रॉंग करण्याचा डाएट, स्किनचा डाएट आहे. त्यानंतर स्किनवर छोटे छोटे काय असतात, पिंपल्स असतात किंवा थोडेसे रॅशेस असतात, ब्लॅकनेस वाढलेला असतो किंवा सुरकुत्या पडत जातात किंवा आपल्या चेहऱ्यावर वांग तयार झाला असतो, त्यावेळी आपण फॉर्म्युला 4 जर घेतला ओके तर तुमचा चेहऱ्यावरचा फिटनेस हे एकदम टिकून राहणार, चेहऱ्याचा ग्लो टिकून राहील आणि तुम्ही एक प्रकारे यंग दिसणार आहे. वयाप्रमाणे आपल्याला म्हातारं नकोय, वयाप्रमाणे आपल्याला यंग म्हणलं पाहिजे.